अलिबाग कोकण वगैरे म्हटलं आपण, कोकण पट्टा म्हटलं तर आंबे, काजू, सुपारी हे सगळं तर मॅन्डेटरी आहे. आर्यलन्ना गणेश प्रभू. वो इंग्लिश वो नहीं बोल रहा है, वो दारू बोल रही है. पार्टी या वी आर पार्टिंग. येस येस. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय बनाना राईड करायला. हे इधर देखो, इधर देखो. ये गरम चाय की प्याली हो. नमस्कार मित्रांनो, मी सुमित खाडे स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. तो आज हम लोग सब जन जा रहे हैं घूमने के लिए 2 दिन के ट्रिप पर. तो ये HPCL की अनऑफिशियल ट्रिप रहेगी. तो हम सब ऑफिस वाले गैंग सब जा रहे हैं घूमने के लिए. अलीबाग जा रहे हैं हम लोग. तो ये एक पार्टी है. जैसे जैसे लोग आते हैं मैं आपको दिखाता हूँ कौन कौन आ रहा है, कैसे कैसे हम लोग जा रहे हैं. तो चलो व्लॉग में बने रहिए. तर मित्रांनो आम्ही आता विद्याविहार स्टेशनला आहे. विद्याविहार आमचा पिकअप पॉईंट आहे. तर आम्ही थांबलो सगळेजण. आता स्टेशनला येऊन आमच्या बससाठी वेट करतो है. तो जैसे ही बस आता है मैं आपको बस भी दिखाता हूँ और पूरा जर्नी भी दिखाता हूँ. तो व्लॉग में बने रहिए. और बारिश भी स्टार्ट हो गई है भाई. यहाँ पर प्रभु सर की भी एंट्री हो गई है. ये देखो फुल स्टॉक. अभी मजा आएगा ना भिड़ो. तो फुल तैयारी के साथ हम लोग निकल चुके हैं. तो यहाँ पर वर्लीकर सर की भी एंट्री हो चुकी है. देखो फुल तैयारी के साथ हम लोग ने हमारा ट्रिप प्लान किया है. तो चलिए पूरे व्लॉग में बने रहिए. जोपर्यंत बस येते आहे तोपर्यंत आम्ही नाश्ता करून घेतो. चलो. तो गाइस हमारी बस भी आ चुकी है. यहाँ पर जोशी बुवानी बस पाठवलेली है. जोशी बुवानी बस आलेली है. चला. गुड मॉर्निंग मैडम. कैसे है वैसा की मैडम? हाय 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 सर. सानपाड़ा से आया. मुझे पहचानो कहाँ से आया. डांस 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 डांस. पार्टी पार्टी. ये फंस गया सीएम. इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. चलो. तो दोस्तों हम लोग सब जन निकल चुके हैं यहाँ से. कोई रास्ते में मिल रहे हैं. ब्रिजेश्वर सर, रजनी मैडम सब जन आ चुके हैं. अभी 2 जन बाकी हैं हमारे. और नेहरू से उनको पिक करके हम लोग डायरेक्ट अलीबाग. चलो. बदलापुर का डॉन. तर मित्रांनो आता आम्ही नाश्त्यासाठी हॉल्ट घेतलेला आहे. सगळेजण बसमध्येच बसून नाश्ता करतायत. तर माझ्यासोबत सगळेजण आहेत. आता मेंबर सगळे आमचे कंप्लीट झालेले आहेत. आता थोड्या वेळाने नाश्ता झाल्यानंतर आम्ही आमची जर्नी स्टार्ट करू. हाय 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 प्रभू सर, मुल्ला सर, अविनाश सर, नितीन सर आहे इथे. आणि इथे सावी आहे. हाय सावी. हाय हाय. हॅलो.
आणि वासाकी मॅडम आणि सर पण आहे तिथे. सर हाय. बाकी सगळे मेंबर्स पण आहे. रजनी मॅडम हाय. खाने के साथ हमेशा. हा खाने के साथ हमेशा. हा. तर चला नाश्ता संपवून आपण आपली जर्नी स्टार्ट करू. A few moments later. दीवाना ये रईसी है खानदानी, ये रईसी है खानदानी, पीले पीले उम्र जानी. A few moments later. तर मित्रांनो आम्ही एक छोट्याशा टी ब्रेकसाठी थांबलेलो. आम्ही इथे अर्नाळ्याच्या पुढे आलो आहे. अर्नाळा बर्ड सेंच्युरी आहे त्याच्या पुढे येऊन या वेलकम हॉटेलला थांबलेलो. थोडंसं छान नाश्ता वगैरे करून आम्ही परत निघतो आता. आणि मी तुम्हाला आमची बस नाही दाखवली, तर आमची बस आहे जोशी ट्रॅव्हल्सची. आणि तर बस पण दाखवतो तुम्हाला. ही आहे आमची बस जोशी ट्रॅव्हल्सवाल्यांची. फुल्ली AC वाली बस आहे. बस पण मस्त आहे. चला आपली जर्नी आपण परत स्टार्ट करू. 2 hours later. तर मित्रांनो आपण आता लोकेशनला पोहोचणारच आहे. ज्या लोकेशनला आपण जाणार आहे त्या लोकेशनला थोड्या वेळात पोहोचू. तर ज्या सरांचं आपलं हे फार्म आहे जिथे आपण चाललो आहे स्टेला, त्याच सरांचं हे वालं पण आहे जिथे आता आम्ही थांबलो आहे. हे लोकेशन आहे पिराचं देऊळ आहे ना त्याच्या जस्ट अगोदर, म्हणजे पिराचं मंदिर आहे त्याच्या थोड्या अगोदर आहे. तर ह्यांचा हा फार्म पण खूप मस्त आहे. तर इथे नारळ पाणी प्यायला थांबलो आहे आम्ही. त्यांच्याच झाडाचे नारळ सकाळी पडले तर फ्रेश नारळाचं फ्रेश पाणी प्यायला आम्ही थांबलो आहे. तर मी सरांना पण भेटवतो कोणाचं फार्म आहे तर या आपण भेटूया. तर मित्रांनो आपले सर आहेत हे धनु पाटील, त्यांचंच हा फार्म आहे. तर हे बघा. नमस्कार सर. हा नमस्कार. खूप मस्त आहे तुमचा फार्म. या परत. हो नक्की. धन्यवाद सर बोलावल्याबद्दल. तर बाकी पण आपण पूर्ण फार्म फिरूया. फार्म पण दाखवतो. त्या अगोदर नारळ पाणी पिऊया. हे बघा सगळे चालू झाले. सगळे नारळ पाणी एन्जॉय करतात. फ्रेश नारळाचं नारळ पाणी. चला आपण पण घेऊया आता.
नारियलन्ना 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 गणेश प्रभू. हे दुसरा नारियलन्ना नितीन वर्लीकर. प्रभू सर जे नारळ तोडतायत मलाईसाठी, त्याच्यामध्ये मलाईच नाही निघत आहे. वांग खराब झालं वांग आहे. वांग वांग प्रभू सर कसं खातात दाखवा. हा बोल मॅडम काट रही विनंती मॅडम. मैडम भी और हम भी. यस. ओहो. अरे 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 नहीं है. ओ अरे 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 अरे. क्या चल रहा है बताओ क्या चल रहा है. तर मित्रांनो दुपारी मस्तपैकी छान असं सुंदर असं जेवण जेवल्यानंतर आम्ही आलो आहे हा फार्म फिरायला, म्हणजे जिथे आम्ही थांबलेलो आहे. तर तुम्हाला लोकांना पूर्ण फार्म दाखवतो कसा आहे हा फार्म, ही लोकेशन काय आहे आणि सरांनी काय काय मस्तपैकी त्या फार्मला सजवण्यासाठी किंवा त्या फार्ममध्ये काय काय ठेवलं आहे, काय काय लावलं आहे, कोणती कोणती झाडं आहेत आणि कोणते कोणते प्राणी पाळलेले आहेत त्यांनी, तर या तुम्हाला सगळं दाखवतो मी. अलिबाग कोकण वगैरे म्हटलं आपण, कोकण पट्टा म्हटलं तर आंबे, काजू, सुपारी हे सगळं तर मॅन्डेटरी आहे. तर तसंच सरांनी भरपूर सारे आंब्याचे झाडं लावले आहेत, भरपूर सारे नारळाची झाडं लावले आहेत आणि बऱ्याच सुपारीच्या झाडांनी पण हे फार्म भरलेलं आहे. तर सरांनी फळझाडं पण भरपूर लावले आणि फार्म म्हटलं तर एकच नंबर असं, म्हणजे खूप छान असं त्यांनी सजवलं आहे आणि मेंटेन केलं पण भरपूर, म्हणजे मेंटेन पण भरपूर मस्त केलेलं आहे. तर या तुम्हाला मी दाखवतो ह्यांची सुपारीची झाडं पण. नारळाची झाडं आणि सुपारीच्या झाडांमध्ये भरपूर फरक असतो. दिसताना ते जरी सेम दिसत असले ना तरी पण सुपारीची झाडांचा खोड जो असतो, म्हणजे त्यांची जी ब्रांच असते, जो हा मेन पट्टा असतो बघा हा वाला, तो एकदम उभा सरळ आणि बारीक असतो आणि नारळाच्या झाडाचा खोड हा मोठा असतो. आणि सुपारीची पानं जी असतात हे ज्याला आपण नारळाच्या पण झावळा म्हणतो, ते सुपाऱ्यांच्या हे पानं ना छोटे असतात, लेंथला जास्त मोठे नसतात. आणि हे बघा हे इथे असं हे आहेत ना, ह्याला ही फळं लागतात, म्हणजेच सुपारी. नारळाचं झाड बघितलं तर नारळाचं झाड पण ह्याच्यासारखंच असतं, पण नारळाचं झाड तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता. आणि सुपारीची झाडं तर मोस्ट ऑफ मला तर वाटतं कोकणात आणि साऊथ पट्ट्यालाच तुम्हाला दिसतील. ते सुपारीची झाडं पण यांनी भरपूर लावलेली आहेत. तुमसे ना हो पाएगा. या फार्ममध्ये इथे झिपऱ्यांची पण झाडं आहे. झिपरी म्हणजे जे आपण आबोलीच्या किंवा मोगऱ्याच्या पण बऱ्याच टायमिंगला गजऱ्यामध्ये जे पानं लावलेली असतात ना त्याला झिपरी म्हणतात. आणि त्याची पण झाडं इथे भरपूर लावली आहेत, तर ते पण दाखवतो तुम्हाला. ह्याला झिपरी म्हणतात.
मोहिते सरांनी कोंबड्या वगैरे पण पाळलेल्या आहेत. आणि ह्या साईडला बदक पण आहे ते बघा. हे चिकूचं झाड आहे बघा. फार्म मध्ये वर जाऊया आपण. आता फार्मच्या आतमध्ये आलोय आम्ही. तर हा वरती सेकंड फ्लोअरला पण ह्यांनी मस्तपैकी डेव्हलप केलेलं आहे. तर तुम्हाला सेकंड फ्लोअर दाखवतो. चला. हे रात में ये नशा तेरा तेरा हे आमचे HPCL चे आमचे सिनियर ऑफिसर्स बघा. सी बीच मिस्टर प्रभू, गणेश प्रभू. येस, टू अलिबाग. टू अलिबाग. तर मित्रांनो, आता फार्म मस्तपैकी एक्सप्लोर करून आम्ही निघालो रेवदांडा बीचला. आमच्या ह्या फार्मला म्हणजे पाठून तुम्हाला फार्म दिसतो ना, इथे आम्ही थांबलो. तर इथून रेवदांडा बीच एकदम जवळ आहे. मला तर असं वाटतच नाही की आम्ही लोक रिटायरमेंटची पार्टी करायला आलो. आपको ऐसा लग रहा है सर हम लोग रिटायरमेंट की पार्टी करना है? नहीं अच्छा लग रहा है. इथे असं वाटतंय की जसं आम्ही मे महिन्यात कोकण फिरायलाच आलो है ना. हम लोग को ऐसा लग रहा है कि हम लोग मई महीने में गांव घूमने आए, कोकण घूमने आए. और ये बच्ची को भी अच्छा लग रहा है. हाँ हाँ हाँ. ये मैडम की ग्रैंड डॉटर है. कैसे हो आप? What is your name? विदिशा. How you feeling? वैसा कि मैडम बहुत अच्छा अरेंजमेंट किया है. कैसा लग रहा है आपको? अभी रिटायरमेंट आपका नज़दीक आया तो कैसा लग रहा है आपको? हाउ यू आर फीलिंग? बहुत अच्छा लग रहा है. मैं मेरा पोती को ज्वाइन कर रहा हूँ बैंगलोर में. अच्छा. हाँ. इसके पहले मैं आप लोग को मिस कर रहा हूँ. फिर भी इट इज़ गुड. दिस अरेंजमेंट इज़ वेरी गुड एंड आई वांटेड टू हैव वन लास्ट get together and partying. Yeah, we are partying. Yes, yes. Are you enjoying our company? Yes, very good. So it means we are good people. Okay, thank you. तर चला आपण निघूया आता रेवदांडा बीचला. तर मित्रांनो, तुम्हाला आमचे ना भरपूर म्हणजे आमच्या पोरांच्यात भरपूर फेमस असलेले सगळ्यांचे लाडके मुल्ला सर मिळवतो मी. हे बघा, हे आमचे मुल्ला सर. कसे आहात सर? व्हेरी नाईस. कसं वाटतंय तुम्हाला? वाटतंय की तुम्ही रिटायरमेंटच्या पार्टीला आलात आहे? येस ऑफ कोर्स. अरे आम्हाला तर वाटतं आम्ही कोकण फिरायला आलोय यार. His name is Pulla. या पर मला समझत नहीं. पर मुझे समझ नहीं आ रहा है ये बंदा इतना इंग्लिश क्यों बोल रहे हैं. अबे अरे अभी वो इंग्लिश वो नहीं बोल रहा है, वो दारू बोल रही है. वो इंग्लिश वो नहीं बोल रहा है, वो दारू बोल रही है. सही बात है. हमारा ग्रामर मिस्टेक भी कंप्लीट खत्म हो जाता है. चलो.